ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 5 भाग 2 ओवी क्रमांक 51. देखे बुद्धीची भाषणे निजे, मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा. अरे अर्जुना, पहा, जे कर्म बुद्धीला समजण्यापूर्वी आणि मनात विचार उत्पन्न होण्यापूर्वी होते त्या कर्माच्या व्यवहाराला कायिक व्यवहार असे म्हणतात. हेच मराठे पर्येशी, तरी बाळकाची चेष्टा जैसी, योगिये कर्मे करीती तैशी केवळा तनू. हेच स्पष्ट भाषेत सांगतो, ऐक. ज्याप्रमाणे लहान बालक निर्हेतुक हालचाल करते त्याप्रमाणे कर्मयोगी शरीराने कर्मे करतात. मग 5 भौतिक संचले, जेव्हा शरीर असे निदेले, तेथ मनची रहाटे एकले, स्वप्नी जेवी. नवल ऐके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा होऊ नेदी उजगरा, परी सुख दुःखे भोगी. मग जेव्हा पंचमहाभूतांचे बनलेले हे जड शरीर योगनिद्रेत असते तेव्हा तेथे स्वप्नात मनच एकटे व्यापार करते. अर्जुना, आश्चर्य पहा, वासनेचे प्राबल्य केवढे आहे. ती देहाला जागे होऊन देत नाही, परंतु सुखदुःखाचा अनुभव घ्यायला लावते. इंद्रियांच्या गावी नेनिजे, ऐसा व्यापारू जो निपजे, तो केवळ गा म्हणिजे मानसाचा. योगिये तोही करीती, परी कर्मे तेने न बंधिजती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची. अर्जुना, ज्या व्यापारांचा इंद्रियांना पत्ता नसतो असे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात. कर्मयोगी तेही कर्म आचरतात, परंतु त्या कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांना अहंकाराचा स्पर्श झालेला नसतो. आता जहालिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. स्वरूप तरी देखे, आळविले आईके, शब्दू बोले मुखे, परिज्ञान नाही. आता ज्याप्रमाणे भूताने झपाटलेल्या माणसाचे मन भ्रमिष्ट झाले असता त्याच्या इंद्रियांचे कर्म विसंगत दिसते, त्याप्रमाणे त्याला रूप दिसते, तो बोललेलो ऐकतो, तोंडाने तो शब्दही बोलतो, परंतु या कर्मामध्ये जाणीव त्याच्या ठिकाणी नसते. हे असो काजे विन, जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. ते राहू दे, तो प्रयोजना वाचून जे जे काही करतो ते ते सर्व इंद्रियांचे कर्म आहे असे तू समज. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरूते, ओळख अर्जुना ते म्हणे हरी. मग सर्व ठिकाणी शब्द स्पर्श आदी विषयात समजून उमजून केले जाते ते बुद्धीचे कर्म असे तू निश्चितपणे ओळख, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. ते बुद्धी धुरे करुणी, कर्म करीती चित्त देऊनी, परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. जे कर्मयोगी बुद्धी पुरस्पर मन लावून कर्म आचरतात ते आपल्या निष्कर्म वृत्ती प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. जे बुद्धीची ठावणी देही, तया अहंकाराची सेची नाही,
म्हणून कर्मेची करिता पाही चोखाळले. कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्याच्या ठिकाणी अहम बुद्धीची जाणीव नसते. म्हणून तू समज की ते कर्म करीत असतानाही शुद्ध असतात. अगा करीते नवीन कर्म, तेची ते निष्कर्म, हे जाणती सबर्म गुरुगम्य जे. अर्जुना, कर्तेपणाच्या अहम भावनेशिवाय कर्म करणे म्हणजेच नैष्कर्म्य. हे सद्गुरूपासून प्राप्त झालेले रहस्यज्ञान त्याला झालेले असते. आता शांत रसाचे भरिते, सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलवले. आता माझ्या बोलण्यातील शांत रसाचा पूर पात्राबाहेर उचंबळत आहे. कारण शब्दाने न सांगता येण्यासारखा अभिप्राय शब्दांनीच सांगितला आहे. एथ इंद्रियांचा पांगू, जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. श्रोते हो, या ठिकाणी ज्याच्यावरील इंद्रियांची पकड संपूर्ण नाहीशी झाली त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. हा असो अतिप्रसंगू, न संडीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणोनिया. हा व्याख्यात विस्तार ऐकून संत श्रोते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, हे विषयांतर करणे पुरे. श्लोकांच्या अर्थाची सुसंगता बिघडेल म्हणून कथेचे सूत्र सोडू नका. जे मना आकळिता कुवाडे, घागुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे सांगे कथा. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, ज्याचा शोध लावताना बुद्धीला यश येत नाही, ते सुदैवाने तुला सांगता आले. अहो, जे तत्वज्ञान स्वभावतःच शब्दाच्या पलीकडले आहे, हेच तुम्हाला वाचेने वर्णन करून सांगण्याचे कौशल्य साधले. याहून दुसरे काय पाहिजे? म्हणून आपण श्रीकृष्णार्जुन संवादाची चाललेली कथा आम्हास सांगा. हा आरती विशेषू श्रोतयांचा, जाणून दास निवृत्तीचा, म्हणे संवादू तया दोघांचा परिसोनी परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निरुते चित्त देई. ही श्रोत्यांची श्रवणाची तीव्र उत्कंठा पाहून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, त्या दोघांचे संभाषण ऐकत आलात तसेच पुढेही लक्ष देऊन ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता ब्रह्म अनुभवी पुरुषाचे लक्षण तुला पूर्णपणे सांगतो, ते तू ऐक. तरी आत्मयोगे आथिला, जो कर्मफळांशी विटला, तो घर रिघोणी वरिला शांती जगी. येरू कर्मबंधे किरीटी, अभिलाषाचिया गाठी, कळासला खुंटी फळभोगाचा. तरी या जगात ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आणि कर्मफलाची आशा ज्याने सोडली, त्याला शांतीने आपण होऊन माळ घातली. आणि अर्जुना, जे दुसरे आत्मज्ञानी असतात ते कर्माच्या दोरीने, वासनेच्या गाठीने फळभोगरूपी खुंट्याला बांधला जातो. जैसा फळाची हावे, तैसे कर्म करी आगवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षिजो. ज्याप्रमाणे एखादा फळाच्या तीव्र इच्छेने कर्म करतो, त्याप्रमाणे योगीही कर्म आचरतो आणि नंतर मी केलेच नाही या भावनेने त्या कर्माविषयी तो उदास राहतो.
तो जयाकडे वास पाहे, तेऊती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. नवद्वारे देही, तो असतुची परी नाही. करी तुची न करी काही, फल त्यागी. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय क्षेत्र होते. तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलाचा त्याग करणारा, कर्म करीत असतानाही तत्वतः काहीच करीत नसतो. जैसा का सर्वेश्वरू, पाहिजे तव निर्व्यापारू. परी तोची रची विस्तारू, त्रिभुवनाचा. ज्याप्रमाणे परमेश्वर हा पाहिला गेला असता क्रियाशून्य दिसतो, परंतु तोच या तिन्ही लोकांचा पसारा निर्माण करतो. आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवणे कर्मी न शिंपे. जे हातू पावो न लिंपे, उदास वृत्तीचा. आणि त्याला करता म्हणावे तर तो कोणत्या कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याच्या तटस्थ वृत्तीला किंचितही मळ लागत नाही. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे. परी महाभूतांचे दळवाडे, उभारी भले. जगाचा जीवी आहे, परी कवनाचा कही नोहे. जगची हे होय जाये, तो शुद्धीही नेने. त्याची सहज स्वरूप स्थिती भग्न होत नाही, अकर्तेपणालाही न्यूनता येत नाही. तरी पण तोच या पंचमहाभूतांचा डौलदार व्यूह रचतो. तो जगाचा जीव आहे, तरी पण केव्हाही कोणाची आसक्ती धरीत नाही. हे जग उत्पन्न होते आणि नष्ट होते याची त्याला वार्ताही नसते. पाप पुण्ये अशेषे, पासीची असतू न देखे. आणि साक्षीही होऊ न ठके, येरी गोठी कायसी. तो प्राणी मात्रांकडून केली जाणारी सर्व पाप पुण्ये त्याच्या सन्निध असताना त्याकडे पाहतही नाही. एवढेच नव्हे, तो त्यांचा साक्षीही होऊन राहत नाही. मग अजून अलिप्तपणा आणखीन काय सांगावा. पै मूर्तीचे नि मेळे, तो मूर्तची होऊनी खेळे. परी अमूर्तपण न मेळे, दादुलयाचे. तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी. ते अज्ञान कागा अवधारी, पंडू कुमरा. तो देहाच्या संगतीने देहधारी म्हणजे सगुण होऊन अवतार लीला करतो, परंतु त्यामुळे त्या समर्थ पुरुषांच्या निराकारपणात न्यूनता येत नाही. अरे अर्जुना, जो जगाची उत्पत्ती करतो, पालन करतो आणि शेवटी संहार करतो असे जे लोक म्हणतात ते अज्ञानी समज. ते अज्ञान जै समूळ तुटे, तै भ्रांतीचे मसैरे फिटे. मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्या वेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते. मग मनुष्याला मी ईश्वर आहे आणि अकर्ता आहे असा अनुभव येतो. एथ ईश्वरू एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता. तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. आता ईश्वर हा एकटाच अकर्ता असे जर मनाला पटले तर मीच ईश्वर आहे हे तत्व मूळचेच सिद्ध आहे. ऐसेनी विवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैसा त्रिजगती. देखे आपुलिया प्रतीती, जगची मुक्त. अशा विचाराने त्याच्या मनात जर उदय केला तर त्याला तिन्ही लोकात द्वैत्य कोटले. तो आपल्या अनुभवाने सर्व जगच आपल्याप्रमाणे मुक्त पाहतो. जैशी पूर्व दिशेचा रावळी,
उदयाची सूर्ये दिवाळी, की येरी ही दिशा तियेची काळी, काळीमा नाही. ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या महालात सूर्य उगवला की सर्वत्र प्रकाश पसरतो आणि त्या क्षणी दुसऱ्याही दिशांमधून अंधार नाहीसा होतो. बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. त्याला बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान होते. मग तो स्वतः आपणास ब्रह्मरूप मानतो आणि रात्रंदिवस ब्रह्मात तल्लीन असल्यामुळे पूर्ण ब्रह्मस्थिती तो राखतो. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाचिया हृदयाते गिवसत आले, तयाची समता दृष्टी बोले, विशेषुकाई. असे व्यापक ज्ञान त्याच्या हृदयाला शोधित आले. त्याला समदृष्टी म्हणावे. याहून अधिक आता काय सांगावे. एक आपण पेची पा जैसे, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू येथ. ते जसे आपल्याला ब्रह्मरूप पाहतात तसेच विश्वालाही आत्मस्वरूप समजतात असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते कसले. परी दैव जैसे कवतिके, काहीची दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे, भ्रांती ते जेवी. ना तरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्यो न देखे स्वप्नी, अमृतनायके काणी, मृत्यू कथा. परंतु ज्याप्रमाणे भाग्य विनोदाने सुद्धा दारिद्र्य पाहू शकत नाही, किंवा विवेक हा भ्रांतीला जाणत नाही, किंवा अंधकाराचा नमुना सूर्याला स्वप्नात देखील पाहायला मिळत नाही, किंवा अमृताच्या कानी मृत्यू हे नाव कधीही येत नाही. हे असो संतापू कैसा, चंद्रू न स्मरे जैसा, भूतीभेदू नेनती तैसा, ज्ञानिये ते. ज्याप्रमाणे चंद्राला दाह म्हणजे काय याचा अनुभव नसल्याने आठवत नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी पुरुष भूतमात्रात कोणताही भेदभाव करीत नाहीत. मग हा मशकू हा गजू, की हा श्वपचू हा द्विजू, पैलैतरू हा आत्मजू, हे उरेल के. मग हे चिलट हा हत्ती, हा चांडाळ हा ब्राह्मण, तो परका हा माझा इत्यादी भेदभाव कसले उरतात. ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हिन, हे असो कैचे स्वप्न जागतया. किंवा ही गाय हे कुत्रे हे श्रेष्ठ ते कनिष्ठ या सर्वच कल्पना मावळल्या, कारण जो जागा आहे त्याला स्वप्न कोठून दिसणार. एत भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला हो आवा, तो आधीची नाही आघवा, आता विषमकाई. भेदभाव केव्हा प्रतीत होतात, जेव्हा अहंकार उरला असेल तर. परंतु अहंकार नाहीसा झाल्यावर विषम भावनेला वावच उरत नाही. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वैय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळी सारखे असणारे ते अद्वितीय ब्रह्म आपणच आहोत असे मानणे, हे जे समदृष्टी पुरुषाचे समग्र रहस्य ते तू जाण. जिही विषय संगून सांडिता, इंद्रियाते न दंडिता, परिभोगिली निसंगता कामे विन. ज्यांनी विषयाची संगती न सोडता इंद्रियांचा निग्रह करता निष्काम होऊन निसंग स्थिती अनुभवली. जिही लोकांचेनी आधारे, लौकिकेची व्यापारे, पण सांडिले निदसुरे लौकिकुहे. ज्यांनी सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार पाळले
परंतु लौकिक वस्तूंची अज्ञानजन्य आसक्ती सोडली. जैसा जना माझी खेचरू, असतूची जना नोहे गोचरू, तैसा शरीरी तो परीप संसारू, नोळखे तयांते. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे, कल्लोळ हे. ज्याप्रमाणे या जगात पिशाच्य आहे, परंतु ते लोकांना दिसत नाही, त्याप्रमाणे देहधारी असणाऱ्या त्या ब्रह्मानुभवी व्यक्तीला लोक समदृष्टी म्हणून ओळखत नाहीत. ते राहू दे. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या संगतीने पाण्यावर पाणी लोळते, परंतु अज्ञ लोक त्या लाटा पाण्याहून निराळ्या आहेत असे म्हणतात. तैसे नाम रूप तयाचे, एरवी ब्रह्मची तो साचे, मन साम्या आले जयाचे, सर्वत्र गा. ऐसेनी समदृष्टी जो होय, तया पुरुषा लक्षणही आहे, अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे, अच्युत म्हणे. त्याप्रमाणे ज्याला नावरूप निराळे आहे, परंतु जो निवळ ब्रह्मच आहे आणि ज्याचे मन सर्वत्र समभावाने संचार करते, अशा प्रकारे जो समदृष्टी झाला, त्या पुरुषाचे एक विशेष लक्षणही आहे. अर्जुना, ते मी तुला थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर. येथपर्यंत 102 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण पुढच्या व्हिडिओत म्हणजे अध्याय 5 आणि भाग 3 यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आपण समदृष्टी असलेल्या पुरुषाची विशेष लक्षणे पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.